लोक म्हणतात की ग्रामपंचायतचा सदस्य असो किंवा सरपंच असो, या सदस्य किंवा सरपंच पदाला लोक फॉर्म भरण्यासाठी आज विचार करतात. तुम्ही आज विधानसभेला चक्क फॉर्म भरला, याची आम्हाला दाद द्यावी लागेल आणि ही दाद मतांच्या स्वरूपात आम्ही देऊ. नमस्कार, माझं नाव मयूर संजय मुर्तडक, माझं चिन्ह आहे पिपाणी. मी अपक्ष उमेदवार आहे. या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याच्यानंतर बेरोजगारीचे प्रश्न आहेत, आर्थिक विषमता आहे. ही आर्थिक विषमता दूर करण्यासाठी माझा एक प्रयत्न राहील. दुसरी गोष्ट अशी की गुन्हेगारीचं जे प्रमाण आहे हे सध्या जे वाढत चाललेलं आहे, हे गुन्हेगारीचं प्रमाण कमी केव्हा होईल, ज्या वेळेस आपण आर्थिक विषमतेकडे लक्ष देऊ आणि आर्थिक विषमता दूर करण्याचा ज्या ठिकाणी आपण प्रयत्न करू, त्यावेळेस गुन्हेगारीचं प्रमाण ऑटोमॅटिक कमी होण्याशिवाय राहणार नाही, असा एक माझा व्यक्तिगत विचार आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाहीये, सोयाबीनला भाव नाहीये. मी स्वतः शेतकरी आहे, मला 3 एकर शेती आहे आणि या 3 एकर शेतीमध्ये आज ह्या वर्षी मला 11 क्विंटल सोयाबीन झाली. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला एक एकर मध्ये 10 क्विंटल सोयाबीन होते. म्हणजे तसं पाहायला गेलं तर 3 एकर मध्ये 30 क्विंटल सोयाबीन व्हायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात मला झाली 3 एकर मध्ये 11 क्विंटल सोयाबीन. आणि त्यातल्या त्यात खर्च जेवढा आपण करतोय तेवढा खर्च शेतकऱ्यांच्या पदरामध्ये मिळत नाहीये. असं असेंब्लीमध्ये जाऊन तरुणांचे प्रश्न सुद्धा आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत. हे सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्यासाठी मी आज या निवडणुकीला उभा आहे. मी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी मी भारतीय संविधानाची शपथ घेतली आणि भारतीय संविधानाची शपथ घेतल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये हा एक विचार आला की विरोधक जरी असले तरी आपण वैचारिक विरोधक आहोत, एकमेकांचे खरे विरोधी नाही आहोत. आणि आपल्या सगळ्यांची लढाई जी आहे ही मतदारसंघाच्या विकासासाठी आहे आणि त्याच्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. शेवटी जनमत ज्याच्याकडे मिळेल तो या ठिकाणी विजयी होणार आहे. दुसरी गोष्ट अशी की मी त्या दिवशी शपथ घेतली की जेवढे माझे विरोधक आहेत त्या सगळ्या विरोधकांचा सन्मान राखला जाईल आणि माझ्याकडून कोणतीही अशी त्यांच्यावरती व्यक्तिगत टीका करून मतं मिळवण्याचा प्रयत्न हा मी कधी करणार नाही. मी या निवडणुकीला सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन उभा आहे. कसं आहे माहिती आहे का, इथं जनमतावरती लोकशाही आहे आणि तसं पाहायला गेलं तर हे सगळे 8 उमेदवार जे आहेत, या सगळ्या 8 उमेदवारांमधून सगळ्यात तरुण उमेदवार मी आहे. आणि जनतेची तशी अपेक्षा होती की सगळ्यात जे तरुण आहेत त्या तरुणांच्या हातात तालुक्याची सत्ता द्यावी. त्याच्यासाठी आम्ही जनतेने आम्हाला जसा पाठिंबा दिलाय आणि त्या पाठिंब्याच्या याच्यावरती आम्ही आज या ठिकाणी उभे आहे. आमची लढाई कोणाच्या विरोधात नाहीच आहे. आमची लढाई जी आहे ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे. जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं त्या विचारावरच आम्ही. बघा, माझे विचार हे शाश्वत विचार आहेत. माझे विचार हे भारतीय संविधानाशी निगडीत आहेत आणि भारतीय संविधानाचे विचार आणि माझे विचार हे एक असल्या कारणामुळे भारतीय संविधानात जे आपण भारतीय संविधानानुसार जे मार्गदर्शक तत्व घालून दिलेले आहेत त्याच्यानुसारच आपल्याला कारवाई करावी लागणार आहे, त्याच्यानुसारच आपल्याला काम करावं लागणार आहे. बघा, केंद्र सरकारने 292 रुपये भाव वाढवून दिलेला आहे, ही गोष्ट मी मान्य करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की 4800 रुपये 92 रुपये हा जो हमी भाव आहे, ह्या हमी भावामध्ये खऱ्या अर्थानं सोयाबीन व्यापाऱ्यांनी खरेदी केली पाहिजे. पण तसं होताना आज चित्र मला दिसत नाहीये या मतदारसंघामध्ये. स्वाभिमानाची लढाई आपण इथं सगळ्यांनी लढतोय. ज्या महिला आहेत या महिलांना आपण मदत तुम्ही करतायत लाडक्या बहिणीच्या माध्यमातून, त्यात माझी काही हरकत नाही. परंतु महिलांना आपल्याला पुढे हाताला काम दिलं पाहिजे, याच्या दृष्टिकोनातून पण शासनाने प्रयत्न करायला हवे आणि त्यांना तसं प्रशिक्षण देऊन त्यामार्फत 2 रुपयाचा रोजगार त्यांना मिळाला पाहिजे, अशी माझी प्रामुख्याने इच्छा आहे. लोक म्हणतात की ग्रामपंचायतचा सदस्य असो किंवा सरपंच असो, या सदस्य किंवा सरपंच पदाला लोक फॉर्म भरण्यासाठी आज विचार करतात. तुम्ही आज विधानसभेला चक्क फॉर्म भरला, याची आम्हाला दाद द्यावी लागेल आणि ही दाद मतांच्या स्वरूपात आम्ही देऊ.